या आम्ही काही घालता हात लावला ब्लॉग बी बनवून ब्लॉग दिसाय पाहिजे साधारण ब्लॉग दिसाय पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी पुष्पराज मांडवकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आम्ही हे 4 जण जनावरही जातोय रानपाटच्या धबधब्यावर. आणि ही अशी रस्त्यापासून खाली रस्त्यापासून अशी ट्रॅकिंग मोठी वाट आहे. तर सर्व साहित्य घेऊन आम्ही जेवणाचं साहित्य वगैरे घेऊन सर्व निघालो आहे. हे तुषार शेठ नमस्कार. ट्रॅकिंग आता चालू आहे आणि आम्ही हायस्कूलचे 4 मित्र 10 वर्षांनी कसं असेल हायस्कूलला आपल्याला किती वर्ष झाली? 6 कशी? आपल्या कॉलेज सोडून 4-5 वर्ष झाली. 10 वर्षाचे बरोबर आहे. मग 10 वर्ष 2018ला आपलं हायस्कूल मधनं गेलेलो आपण. 18-19 8 वर्ष. तर 8 वर्षांनी आम्ही एकत्र म्हणजे ह्याच्या आधी पण आम्ही जायचो, पण असं कधी ब्लॉग केला नव्हता. आज योग मिळाला त्यामुळे आम्ही सर्वजण जातोय. असा हा विषय आहे. हाय रानपाटचा पूल. रानपाटचाच पूल ना रे, उक्षीचा पूल म्हणतात की रानपाटचा. हा मित्रांनो उक्षीचा पूल आहे. हे खाली नदी आहे आणि ट्रॅकिंगचा रस्ता पण मोठा आहे. कमी काय जायचं अजून, त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग वाट चुकलेली वाटतं. इकडे एक गेली, अबे इकडे एक गेले, इकडे एक गेले. कुठची शॉर्टकट आहे. शॉर्टकटनी जा. हो शॉर्टकटने जाऊ आपण पहिले. तेव्हा चिकन वगैरे इकडनंच घेऊन गेलेलो होतो ना बनवून आपल्या अजयच्या इकडून. अजय एक मित्र मिसिंग आहे अजून. त्याला सांगतो तर आला असता, बायकोन सोडला नसता काय माहिती त्याला. नाही बायको बोलणार नाही तिची. आपल्याला बोलवी बड्डेला. आपल्याला बोलू. तुषारचं पण लग्न आलंय त्याला माहित. तुषार लग्न झाल्यावर सोडतं काय बायको? नशीब आमच्यासोबत फिरायला तरी पाठवलं. याला हा चालून जीव जाईल. पावसात नाहीच मजा. तू येशील काय? ये नाश्ता केला म्हणून वडापाव. कुठच्या वडापावला खाल्ला? मंगल मूर्ती. किती 10-15 मिनिटं जातात वर जायला? अर्धा तास लागतो? एवढा वेळ लागतो वर जायला? पण वाट पण चांगली आहे म्हणजे. हा ना, पावसातनं जरा पाऊस जरा जास्त असला की जरा गडबड होईल. बिलबुली. हा रे जंगलच आहे इकडं. रात्रीचा म्हणालास ना जीव बिव जायचा. येणार नाही कोण. मग हे वॉचमन वगैरे असतात ना, तर मग ते कुठे गाडी लावतात? वॉचमननी गाड्या कुठे लावत असतील? वॉचमन असेल ना याच्यात पुला. वरती कोणती बौद्ध गाडी आहे वाटतं.
वरून पण रस्ता आहे. बाबा साहिल ये सावकाश. हाय रे हाय जीवात ना काय रे होल ये. कोण आलेलं कधी. आज पाऊस पण कमी आहे त्याच्यामुळं ट्रेकिंगला पण थोडी मजा येते. वाढ बघ. ब्लॉग चालूच आहे मित्र. खूप दिवसांनी करतोय ब्लॉग. कामातून करायला मिळत नाही रे मित्र. आलेलो रेल्वेच्या पुलावर. व्हॉट इज द व्ह्यू. लोकेशन चेक करा मित्रांनो. लोकेशन दोन बोगदे पार करून जायचं आहे. हा एक बोगदा. रानपाट सुरंग. नेटवर्क इकडे शून्य नेटवर्क. आला काय पाऊस पण आला. चला पिशवीत काय दाखवण्यासारखं नाही आहे. दाखवलं असतं तुम्हाला. दे पिशवी दे. अरे ऐक कसा आणलंस रिवर. दाखवण्यासारखं पण नाही. माझ्याकडेच काय दिलं. मोबाईल तरी धर. बंद करू नको. इथे खरी मजा आहे. आवाज पण दाखव जरा. रस्ता नाही करा तू. आवाज आला किती छान आहे. तुला भोगदा घेतो रे. दिसताय चार हे पांढरा. हा पांढरावाला दिसतोय फक्त. गेली इकडचा तिकडचं टॉक दिसतोय पण हे पर्यंत उदास होत आली. झूम करूया. नाही झूम तेव्हा फाईक झूम फक्त फोटो लावतो. ह्याच्या पुढे जगातला कुठचा आता जगातला सगळ्यात मोठा पूल. रेल्वेचा ब्रिज. ट्रेन आली तर काय पुढ्याच उभं राहतील का. एका बाजूने चला रे. होय काय ना फक्त वारा लागतो ना तेव्हाच भीती एकदम जवळ येऊन जाते तेव्हा.
काय इकडे काय एवढी अशी इकडे बाजूला राहिली तर काय भीती नाही. पाऊस पडतो आपल्याला समजणार नाही तो. एकदाचा झाला पूल पार, बोगदा, रानपाटची सुरंग. आता लाजूलचा काय सगळ्यात मोठा. तुषारचा व्हिडिओ बघ काय येतो इथं, सिनेमॅटिक मध्ये येतो. हा तुषारचा सिनेमॅटिक मध्ये व्हिडिओ आला एकदम झणकट. हालत खराब झाली. काय ते एका बाजूंचे रानपाट सेतू, रानपाटचा पूल आहे हा एक बोगदा पार करून आम्ही आलोय. तुम्हाला दाखवतो धबधबा, धबधबा दाखवतो रानपाटचा. खाली नदी आहे, हाच पूल दिसतो वाटतं तो. मित्रांनो ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं तिथे आम्ही आलोय. व्हॉट इज द व्ह्यू. रानपाटचा धबधबा. दुसऱ्यांदा आलोय. हे दोघे जण, हा एक कांडी चोर. ते काय तिकडे आहेत तिकडे. मित्रांनो रानपाटचा पूल धबधबा. हा वाट लाजूल सुरंग. इकडून वरून पण वाट आहे ही काय वरती बौद्ध वाडी आहे काय. हेच ना फक्त तुषार सगळ्या व्हिडिओ मध्ये तुषार आलाय पण पॉवरफुल आला आहे. तुषार आलाय पण पॉवरफुल आला आहे. हे व्हिडिओ त्याचा लुक ह्याच तसा आला आहे. नदी त्याने शर्ट घातला ना, शर्ट तर ह्याच्या अट्रॅक्टिव्ह दिसतो. सिनेमॅटिक. हा वरती डोंगर आहे आणि बाजूला धबधबा. अजून पण काही पर्यटक आलेत धबधब्यावर. पाऊस तसा कमी आहे म्हणून अजून धबधबा एवढा वाटत नाही, पण अजून पण काही पोरं आली धबधब्यावर. सांगायचा विषय म्हणजे एवढा की धबधब्यावर पोरींना घेण्यात आणि आम्ही हल्ला येड्या पावल्यांना आहे चौघजण. बाकी पोरींना घेऊन येतात आणि आम्ही मित्रांसोबत हे काय ठेवलं त्याच्यावर. तर मित्रांनो इथे व्हिडिओ कट करतोय, नंतर तुम्हाला पार्ट दाखवतो. आता आम्ही जरा
जेवणाची तयारी करायचा तो. त्याच्यामुळं दगड आग पेटवणार, पावसात आग पेटवणार, जेवण बनवणार, खाताना पण दाखवणार. आयुष्य जगायचं असेल ना मित्रांनो, तर फिरायला यायला पाहिजे. हा राजपरचा धबधबा. मित्रांनो, दुपारचे 2:15 वाजले आणि आम्ही आहोत रानपाटच्या धबधब्यावर. हा धबधबा मुळात हा जो धबधबा तुम्हाला दिसतोय हा मेन धबधबा आहे. आणि इथे मध्ये एक धबधबा पडतो इथे, हा दगडाजवळ. तो एकदम सुसाट, जेव्हा पाऊस जास्त असतो तेव्हा हा धबधबा असतो बघा. कारण पाणी नसल्यामुळे धबधबा जरा कमी आहे. आणि आम्ही चौघे मित्र खाली आहोत. ह्या डबक्यात काही भीतीदायक नाही. तिकडचा जो धबधबा दिसतो तो, त्या धबक्यात धोकादायक गोष्टी घडतात. आणि कारणं पण इकडे प्रेक्षक पण आहेत. आमचे मित्र सर्व मस्ती करत आहे. कमीत कमी 60 फुटाच्या अंतरावर हा वरती धबधबा आहे. हो, इकडे आमचे मस्ती करत आहे. हा इकडे बसला, हा आम्ही 4 जण. तर हा बघा लोकेशन. शेअर सबस्क्राईब करो. बाज चांगला नीट ठेव पोतरीच्या. तर आजच्या व्हिडिओत एवढं. आम्हाला एन्जॉय करू द्या, तुम्ही पण एन्जॉय करा. आणि झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा. आणि हा आमचा जाळ्या मस्तपैकी आंघोळ करतोय. त्याला आंघोळ केल्यानंतर समजेल की आपली चड्डी भिजलेली आहे. त्याच्यामुळं आता आम्हाला लागली भूक, त्यामुळे जेवायला जायचं आहे. जेवून वगैरे सर्व आम्ही तुम्हाला दाखवतो. अरे पण आई शपथ मी आमचं मस्त
फोटो काढ नाही काढलं होतं फोटो. तुषार तुझा काढला नव्हता. ट्रेन आले ट्रेन आले ट्रेन आले.